वेलकम एव्हरीबडी. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी आले आहे हुडसन मॉलमध्ये, जर्सी सिटी, वन ऑफ द लार्जेस्ट चायनीज फूड बफे. चला तर मग बघूया हा बफे कसा आहे आणि काय आहे या बफेमध्ये. हिबाची ग्रिल अँड बफे. आतमध्ये जाऊन बघूयात. खूप सारं जेवण असते इथे. तर इथलं खूप फेमस बफे हा. मोर दॅन 40 आयटम्स असतात त्या बफेमध्ये. तर जसं की व्हाईट फिश म्हणा, स्पिनॅच, पास्ता, बार्बिक्यू रिब्स, स्कॅल्फॉन्स, असं सगळं म्हणजे वेगवेगळे मीट्स सगळं असतं. आणि जसं स्पाइस पाहिजे तशा पद्धतीनं साईडला असे सॉसेस पण ठेवलेले असतात. इव्हन दॅट साईड ऑल्सो खूप सॉसेस आहेत. इथं बघा पास्ता आहे, फिश आहे, सगळं आहे बघा वेगवेगळ्या पद्धतीचं. की असं नाही की फिश नसणार आहे बफेमध्ये किंवा काय नाही. सगळ्या पद्धतीचं जेवण इथं तुम्हाला बघायला मिळेल. सूप घेतलंय मी, मशरूम सूप. आता मी पास्ता घेते. तर हा श्रिम्प पास्ता आहे. हा पास्ता खाऊन खूप दिवस झाले. मोस्टली मी नूडल्स पास्ता स्किप करण्यासाठी जास्त खात नाही. स्टीम बघा केवढं यायला लागलंय, एवढं गरम आहे ना जेवण. ॲम्बियन्स पण खूप छान आहे इथे. सगळीकडे असं बूथ वगैरे आहे बसायला. लाईव्ह काउंटर पण आहे इथे. आपण मग ते पण बघूया. आणि प्लेट्स अशा प्रत्येक सेक्शनला प्लेट्स आणि स्पून मस्त ठेवले आणि असं नाही एकाच ठिकाणी प्लेट्स मिळतात. आज जास्त गर्दी नाही आहे. आज वीकडेमध्ये आले मी. ज्यांना पिझ्झा आवडतो, लहान मुलांना, तर पिझ्झा पण असतो. हे असे बन्स असतात, गार्लिक ब्रेड, श्रिम्प, स्टिकी राईस. तर मी आत्ता हा बन घेणार आहे. हा बन खूप छान असतो, सो मी एक बन ट्राय करेल नक्कीच. इथे पण एक बन असतो, म्हणजे बन म्हणजे डोनट आहे हा पण एक आपण ट्राय करूया. मस्त असतो हा पण. हे काय माहिती आहे, केळ आहे. केळ बिलीव नाही होत आहे ना. केळ आहे, केळ. फ्राईड आहे. हे ना स्पिनॅच आणि चीज मिक्स आहे आणि हे खूप हेल्दी असतं. तर बऱ्याच लोकांना आवडतं ते. आपण पण घेऊया. मला चीज नको आहे, तर मी फक्त स्पिनचच घेते जास्त. फिश व्हाईटनिंग आहे. आत्ता मी सॅल्मन खाल्लं, तर फिश व्हाईटनिंग नको आहे मला सध्या तरी. ज्या लोकांना जेली वगैरे आवडतं ना त्यांच्यासाठी हा सेक्शन. जेली, डेझर्ट्स छान आहे ना. आता या केचप मेयोच्या सेक्शनमध्ये आले मी आणि मला हा थोडंसं टेस्टिंगसाठी मी घेते हे. आपण ॲक्च्युली ह्याच्यामध्ये पण घेऊ शकतो. हे लोकांनी टेस्टिंग असे कप्स ठेवले, तर मग ह्या कप्समध्ये पण आपण असं घेऊ शकतो.
असेल सगळं आहे बघा. काय हवं ते आपण खाऊ शकतो. किती प्रकार आहेत बघा. अजून तसा हा बफे खूप मोठा आहे, सेक्शन्स खूप आहे तिथे. आपण सगळे ट्राय करणार आहे, थोडे थोडे ट्राय करायचे. तर मग आपण मी हे खाते आणि मग पुन्हा येते, कंटिन्यू करूयात व्हिडिओ परत. मी खाल्लं थोडं, त्याच्यामध्ये केळ दिसते का तुम्हाला? केळ आहे हे. आणि हा शिंपला आहे, त्याच्यामध्ये स्टफिंग केलं आहे. सगळं हेल्दी फूड. हे दोन्ही सोडलं तर हेल्थसाठी खूप चांगलं आहे हे. जे पण आधी घेतलं होतं ते खूपच छान होतं आणि टेस्टी होतं. चला तर मग हा पास्ता ट्राय करूयात. हा पास्ता जरा छान वाटतोय, बघितल्यावर तर छान वाटतोय, टेस्टी असेलच. म्हणजे हा मायक्रोनी पास्ता आहे ना, आणि हे तर दिसतंय ओके, बट आय डोंट थिंक सो मी खाईल. ही श्रिम्प आहे बघा. हे ना असं पूर्ण यांनी मॅरिनेट करून त्याच्यामध्ये श्रिम्पला पूर्ण फ्राय केलं आहे की स्टीम केलं आहे, पण छान आहे. पण मी ऑलरेडी एक खाल्ली आहे. तर पुढे बघूयात आपण. हे लॅम आहे. हा पास्ता ट्राय केला आपण. चला आपण पुढे काय दुसरं काहीतरी बघूयात, काय घ्यायचं आपण. बरेच लोक आले आहेत. हां, रिफिलिंग सुरू आहे बघा, कसं रिफिल करतात बघा हे. आणि गरम गरम असतं जेवण. स्टीम बघा इथं केवढं स्टीम दिसतंय व्हिडिओमध्ये. आणि हे असं फ्रेश इतकं संपतं ना, लगेच संपतं जेवण. तर हे लोक लगेच रिफिल करतात, असं जास्त वेळ वाट बघावी लागत नाही. आणि बरेच ऑप्शन्स आहेत ना, तर असं काय हे नाही. हे सॅलड थोडं घेऊ नको. ब्रोकोली, ओके ब्रोकोली ट्राय करूयात. तिकडे पण एक आहे, पण ती त्याच्यामध्ये श्रिम्प मिक्स आहे. हे पण छान दिसतंय. त्या साईडला जाऊयात आपण. बापरे, काय काय खातात लोक बघितल्यावरच. हे एक चिकन आहे कॅप्सिकम सोबत, चिली सोबत, गार्लिक फ्लेवर चिकन, क्रिस्पी चिकन. हां, हे चांगलं असेल, पण थोडंसं घेतलं मी. चिकन पण थोडं कमीच करते खायला. इथे पण एक चिकन आहे. मोमोज म्हणजे डम्पलिंग्स पण आहेत. हे थोडं घेते. म्हणून मी असं थोडं थोडं का घेते, कारण इतके प्रकार आहेत ना इथे. तर सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवायचं तर मी एवढं सगळं खाऊ नाही शकणार. सगळे सेक्शन ट्राय करणं पॉसिबल नाही आहे. तर ॲक्च्युली मी यासाठी इथे येते एका गोष्टीसाठी, तर ते आहे लाईव्ह फ्राईड राईस. आणि ते बघायचं असेल आपल्याला तर आत्ता लाईव्ह फ्राईड राईस घ्यावाच लागेल, कारण माझं ॲक्च्युली पोट भरलं आहे. हे सेक्शन तर मी थोडासा ट्राय केला आहे, म्हणजे हे बनाना वगैरे, फ्राईड बनाना, हे सगळं आपण ट्राय केलं आहे. तर आता इथं लाईव्ह सेक्शन सुरू आहे बघा. हे बघा, आपण जे जे देतो ते सगळं ते लोक तव्यावरती मस्त टाकून फ्राईड राईससारखं बनवून देतात पूर्ण. फ्राईड राईस म्हणा, नूडल्स म्हणा, सगळे ऑप्शन आहेत इथं. आणि हे इन्क्ल्यूड आहे. आत्ता जे बफेचं प्राईस आहे त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड आहे. तर बघा, रॉ सगळं मीठ इथं ठेवलं आहे. गार्लिक चिकन, बीफ, हे आपलं रेग्युलर चिकन, श्रिम्प, पायनॅपल आवडतो काही काही लोकांना राईसच्या वरती, कुकुंबर आणि चिली ठेवले, ब्रोकोली ठेवले बारीक करून, गाजर, ऑनियन, स्प्राउट्स पण आहेत. आणि बघा, राईस नूडल्स आहेत आणि रेग्युलर येलो नूडल्स आहेत. आणि हा राईस आहे. आणि हे अंड, हे रॉ अंड आहे. हे सगळं आपण जे आपल्याला हवं आहे ना
ते आपण या प्लेटमध्ये घ्यायचं आणि तिथे द्यायचं समोर. तर तो मुलगा मग फ्राईड राईस बनवून देतो आपल्याला असे. तर आपण घेऊ थोडं थोडं सगळं. आता मी थोडा हा राईस घेतला आहे. मी खूप जेवले तसं म्हटलं तर मी सगळं थोडंच ट्राय करणार आहे. तर मला थोडंसं मशरूम खायला आवडतं फ्राईड राईसमध्ये, जर आहे म्हणजे ऑप्शन असेल तर. आणि हे थोडे स्प्राउट्स, हे खूप चांगलं आहे. हे चायनीज लोक खूप खातात हे. तर हे शरीरासाठी खूप चांगलं आहे. बऱ्याच गोष्टी त्याच्यात सगळ्या आपण संतुलनामध्ये जर खाल्ल्या तर चांगल्याच आहेत. कॅप्सिकम, मग हे ऑनियन, थोडं ऑनियन घेतलं. हे थोडं चिली आणि हे थोडंसं काकडी. श्रिम्प घेऊयात का? श्रिम्प थोडीशी घेऊया, थोडी श्रिम्प. आणि मग राईस थोडा कमी झाला आहे तर राईस थोडा ॲड करूयात, कारण त्याला सॉते करायला राईसच नाही आहे ना पुढे. थोडासा राईस घ्यायलाच आहे. तर हे एवढं सगळं घ्यायचं. आणि याच्यामध्ये आता फ्लेवर कसा येणार, तर ह्यांनी ते एक मस्त ऑप्शन ठेवला आहे. ते म्हणजे हे गार्लिकचं हे. तर हे गार्लिकचा सॉस ह्याच्यावरती टाकला ना की मस्त त्याच्यात त्यांना काय ॲड करावं लागत नाही, ह्याच्यात फ्लेवर येतो मस्त. आणखी ह्याच्यात मला आता स्पायसी हवं आहे तर स्पायसेस तुम्हाला तिकडून भेटतं. म्हणजे चिली सॉस आहे ना तो तिकडे भेटतो. तर मग आपण तो चिली सॉस घेऊन, तो चिली सॉस आहे इथे. ॲक्च्युली तो चिली सॉस आहे ना थोडा आंबट असतो. तर हे चिलीपासून जो ऑइल असतं ना, हे चिली ऑइल, हे खूप छान असते. हे ॲड करायचं. मला स्पायसी खूप आवडतं तर मी खूप ॲड करते. आणि मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत इथलं तुम्ही जास्त काय ॲड करू शकत नाही. जेवढं तुम्हाला तिथं लाईफ काउंटरवर दिलं तेच. रिफिलिंग सुरू आहे बघा. हे फिश आहे, रिफिल करतात मुली इथं. थँक्यू. हां, हे बघा आपलं फ्राईड राईस सुरू झालेला आहे. मस्त तो मस्त मिक्स करून देणार आपण. हे बफेच्या प्राईसमध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे आता जेवढी बफेची प्राईस आहे ना त्याच्यामध्ये हे सगळं आहे. हे सगळं जेवण आणि हा लाईव्ह फ्राईड राईस सुद्धा. डेझर्ट्स बघा केवढे ठेवले. वाव, हे किती छान आहे ना. दिसते छान पण काय माहित. हा चॉकलेटचं पण आहे, अलग चॉकलेट. वाव, कोणीतरी आत्ताच घेतले. तर मी हे घेणार आहे थोडंसं नक्कीच. चला आपण ट्राय करूया. एक कोकोनटचं असते, चांगलं असते पण मी कदाचित थोडंसं हे ट्राय करेन. आणि ओरिओ चीज केक आहे. चीज केक नाही, आपण हेच घेऊ. हॅपी बर्थडे
बर्थडे टू मी. म्हणजे माझा वाढदिवस झाला आहे त्याचाच मजा करते. ओके, एवढं खूप झालं. तर आपण जर हे मला आवडलं नाही तर मी कदाचित दुसरं काहीतरी ट्राय करेल. चला ट्राय करून बघूया. आता गर्दी बघा एवढी वाढत चालली आहे ना, बरेच लोक बसले. गर्दी बघा. तर आता आपलं झालंय सगळं जेवून, तर जाऊयात घरी. हा बफे बघा अजून पण लोक आहेत. 10 वाजेपर्यंत बफे असतो. सॉरी. तर इकडे पण आणखीन बरेच डिशेस आहेत. एवढं मोठं आहे हे. तर अजून आता हे सगळं खाल्लं नाही, हे सगळं पण आहे. सुशी ज्यांना आवडते ना, प्रकार आहेत केवढे बघा सुशीचे. त्यांच्यासाठी एकदम मस्त आहे. म्हणजे स्टिक्स पण आहेत, सॉस वगैरे सगळं साईडला, सेपरेट कंटेनर्स सगळं. म्हणजे किती छान असं डेकोरेटिव्ह आहे बघा. हे सगळं इन्क्लूड आहे बफेमध्ये. लहान मुलांसाठी आईस्क्रीम आहे बघा, पण हे थोडं एक्स्ट्रा जे घेतात ते $1 घेतात एक्स्ट्रा, पण आहे. तर अशा तऱ्हेने हा बफे होता, अतिशय सुंदर. बघून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. बाहेर असं फोटो थिंग्सचं आहे, स्टुडिओ काइंड ऑफ. इन्स्टंट फोटो मिळतात इथे, म्हणजे असे फनी फोटो काइंड ऑफ. म्हणजे छान फोटो, क्यूट असे फोटो काढू शकता तुम्ही. आतमध्ये पूर्ण असं बसायला वगैरे सगळं असतं. आणि हा एक मॉल आहे इथं. सगळ्यात छान म्हणजे आता जेवून झालं ना की मसाज चेअर आहे इथे. आणि मला तर वाटतं हे एक बेस्ट थिंग आहे इथं. चला आता मी मसाज चेअरमध्ये बसणार आहे आणि रिलॅक्स करणार आहे, एन्जॉय करणार आहे मसाज. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, हिबाची ग्रिल बफे, तर व्हिडिओवर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही क्वेश्चन असेल तर कमेंट करा. थँक्यू.